नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, अमेरिकेने भारतावर लाभलेल्या टॅरिफ बाबत तिकडच्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. ट्रम्पना फटकारलं. या टॅरिफची लक्तरं काढली. पण भारतात मात्र काहीतरी वेगळंच सुरू आहे. भारतातले लिबराडू म्हणतायत की मोदींनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टालाही मॅनेज केलं. भारतातली कोर्ट मोदी मॅनेज करतात असा त्यांचा आरोप अगोदरच आहे. आता अमेरिकेतलं सुप्रीम कोर्टही मोदी मॅनेज करू शकतात, तर मोदी किती शक्तिमान झाले असतील, नाही का? नेमकी याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत ईशा पृथ्वीच्या संपादिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक स्वाती तोरसेकरजी. स्वातीजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार, आभार, धन्यवाद. स्वातीजी, भारतातल्या लिबराडूंचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. ज्या वेळेस भारतावर टेरिफ लावले होते त्यावेळेस हे लिबराडू खुश झाले होते की बघा, अमेरिका आता 50% टेरिफ लावणार. मोदी संपले. ट्रम्प मोदी मैत्री संपली. आता त्या टेरिफ बद्दल सुप्रीम कोर्टाने, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेस निर्णय दिला आणि ट्रम्पला फटकारलं, तेव्हा त्यावेळेस हे लिबराडू म्हणतायत की अमेरिकाचे सुप्रीम कोर्ट हे आता मोदी मॅनेज करू लागलेत. काय वाटतं तुम्हाला, खरंच मोदी एवढे शक्तिमान झाले आहेत का? म्हणजे शक्तिमान झाले असतील तर लिब्रांडू घाबरायला पाहिजेत खरे. ते आता घाबरून असं बोलतायत का रेटॉरिक म्हणून बोलतायत, हा एक आणखी विषय नाही. मुळात त्याच्या बॅकग्राऊंड कडे थोडस आपण जाऊ, अगदी 1-2 मिनिटात समजून घेऊ. पहिलं म्हणजे ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर एक प्रकारे एका दिशेने दादागिरीचं राजकारण सुरू केलं. जागतिक राजकारणात असे कधी रंग कुठल्याच देशाने दाखवले नव्हते. अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षांनी तर बिलकुलच नाही. 1 एप्रिलच्या दरम्यान काहीतरी त्यांनी त्याला लिबरेशन डे वगैरे म्हटलं आणि सर्व देशांवरती टेरिफ लागू केले. त्याचं कारण असं होतं की युनो आणि त्याच्या मार्फत ज्या संस्था जन्माला घातलेल्या होत्या, आंतरराष्ट्रीय कोर्ट असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, ह्या सगळ्यांची रचना अशी केली गेलेली आहे की ज्याच्यामुळे अमेरिकेवर अन्याय होतोय आणि आम्ही सगळा भुर्दंड सोसतोय आणि जग मजा मारतोय, अशी एक विचारधारा असलेला पक्ष म्हणून आज रिपब्लिकन पक्षाकडे आपण बघतोय. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ती विचारधारा जी आहे ती रेटून नेलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकामागून एक जागतिक संस्थांमधून अमेरिका बाहेर पडताना आपल्याला दिसते. आणि हे टेरिफ जेव्हा त्यांनी लागू केले त्यावेळी त्यांनी आपल्याला नेमकं हेच सांगितलं की WTO चे नियम जे आहेत त्यांनी धाब्यावर बसवले. हे नियम धाब्यावर बसवायचे तर त्यांना मुळात किमान अमेरिकन कायद्यामध्ये तरी तशी आज्ञा अनुमती आहे का, तर ती तशी नव्हती. त्यांनी इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्सचा वापर करून, त्या कायद्याचा वापर करून हे टेरिफ लावलेले होते. आणि त्या कायद्यानुसार इमर्जन्सी असेल म्हणजे एखादी आर्थिक आणीबाणी आली तर हे करू शकतो राष्ट्राध्यक्ष. अन्यथा कर किती असावेत हा निर्णय संसदेचा असतो. संसदेचा शिक्कामोर्तबा शिवाय जेव्हा त्यांनी असे कर लागू केले तेव्हाच लोकांनी नाराजीचा सूर लावलेला होता आणि ते लोक कोर्टामध्ये गेले. जे कोर्टात गेले त्यांनी या कायद्याच्या मुद्द्यावरती खटला जिंकलेला आहे. आणि कोर्टाने ट्रम्प यांची एखादी सालडी काढली आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे करणं हे बेकायदेशीर आहे. म्हणजे आज एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जवळजवळ 9-10 महिने देशाचा राज्यकारभार बेकायदेशीरपणे चालवत होता असं आपण म्हणू शकतो. आणि हा गंभीर आरोप आहे. आता हा आरोप अमेरिकेच्या कोर्टात सिद्ध झालाय, तो काय भारताच्या कोर्टामध्ये सिद्ध झाला नाहीये. असं म्हणायला की मोदींनी कोर्ट मॅनेज केलं, पण ज्यांना मोदी हे सर्व शक्तिमान आहे ते पटलेलं आहे मनापासून. असे लिब्रांडूच मुळे हे जर का बोलत असतील तर ती चांगली गोष्ट आहे असं मी मानते. पण एकंदरीतच ट्रम्प यांचा जो पराभव आहे तो नामुष्कीचा आहे. त्यांनी त्याच्यावरही मात केली. त्यांचा स्वभाव जो आहे इतका चंचल स्वभाव आहे की ताबडतोबीने त्यांनी एक दुसरा कायदा शोधून काढला आणि त्याच्या सेक्शन 22 नुसार पुन्हा एकदा त्यांनी 10%
वाढीव कर जाहीर केला. म्हणजे मूळ बेसिक 10%वर आलेला होता, त्याच्यात आणखी 10% म्हणजे सर्वांना सबघोडे 12% म्हणतात तसे 20% झाले. काल त्यांनी पुन्हा एकदा घोषणा केली आणि 10 नाही 15%, कारण त्या कायद्यानुसार मॅक्झिमम 15% लावता येतो, हे कोणीतरी नंतर सांगितलं बहुतेक त्यांना. त्यांनी तो 15% केला, म्हणजे आता परत कर हा 25%वर गेलेला आहे. असं रोजचं चित्र जर का पालटतं राहिलं तर अमेरिकेच्याच व्यापार उद्योगाला ते पोषक आहे का, हा प्रश्न आहे. असले प्रश्न लिब्रांडूंना अजिबात पडत नाही. त्यांना चिंता फक्त भारतात मोदींना कसं हरवायचं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे त्यांना हे सगळं दृश्य जे आहे ते त्यांच्या दुर्बिणीतून तसंच दिसतंय. पुढचा प्रश्न माझा असा आहे की भारतात आपण बघितलं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की भारतीय संविधानात कायदा संमत करून तो निर्णय बाजूला केला जातो. शहाबानो प्रकरणात आपण हे सगळं अनुभवलं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता, राजीव गांधींनी वेगळा कायदा केला आणि तो निर्णय रद्दबातल करायला लावला. तशी काही परिस्थिती अमेरिकेत होऊ शकते का? म्हणजे त्या तिकडच्या संसदेने कायदा करून असं काही होऊ शकतं का? नाही, नवीन कायदे तर संसदेला त्यांच्याही करता येतात. प्रश्न हाच आहे की ट्रम्प यांचा आवाज तिथे कितपत आहे. आता हा प्रश्न तुम्ही खरोखर चांगला विचारला. याचं कारण असं की ट्रम्प जेव्हा सत्तेवर आले त्यावेळेला एक खूप मोठा हर्षोल्लास झालेला होता. याचं कारण असं की पहिल्यांदा अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन, सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाची हुकूमत, रिपब्लिकन पक्षाची हुकूमत काँग्रेसमध्ये सुद्धा होती. म्हणजे त्यांची जी दोन भवनं आहेत संसदेच्या, आपली कशी राज्यसभा लोकसभा आपण म्हणतो, तसं त्यांचं सिनेट आणि काँग्रेस आहे. सर्व ठिकाणी रिपब्लिकनांना बहुमत होतं. त्यामुळे हा राष्ट्राध्यक्ष हा आमूलाग्र बदल करू शकेल असं चित्र होतं त्यावेळेला. पण ट्रम्प यांच्या मी म्हणेन की बेफिकिरीमुळे आज अनेक रिपब्लिकन सुद्धा त्यांच्यावर उलटलेले दिसतात. आणि किमान 3 ते 6 रिपब्लिकन खासदार असे आहेत की ज्यांनी आता वारंवार ट्रम्पचं जे काही धोरण आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. हे जे 3 किंवा 6 जे कोणी खासदार आहेत ते डेमोक्रॅट्सना जर का जाऊन मिळाले एखाद्या विधेयकासाठी, तर ट्रम्पचा ऑन द फ्लोअर सुद्धा पराभव होऊ शकतो. त्यामुळे अशी अवस्था असल्यामुळे कायदे ते बदलणार किंवा संमत करणार हे म्हणजे मनोरज्य म्हणता येईल आपल्याला. आत्ताच्या घडीला तरी ते शक्य दिसत नाहीये. असं म्हणतात की ज्या वेळेस सत्य तुमच्या सोबत असतं त्यावेळेस निसर्ग, म्हणजे आपण म्हणू कायनात ज्याला हिंदीत म्हणतात, ती देखील तुमच्या सोबत उभी राहते. मोदींनी सत्याच्या आधारावर ट्रम्प यांच्याशी मैत्री केली. सगळं मोदींनी सत्याच्या आधारावर केलं आणि ज्या वेळेस टेरिफ लावले गेले त्यानंतर मोदी शांत झाले. एक शब्दही त्याच्याबद्दल बोलले नाहीत. तर ते जे सत्य होतं ते सत्य कुठेतरी मोदींच्या मागे उभं राहिलं. खरंय. म्हणजे आपण बघू, एका बाजूला ट्रम्प जितके चिरडीला आले, आक्रस्ताळेपणाने वागत होते, तितके मोदी शांत होते. आणि मोदींचा शांतपणा, त्यांचा संयम हा त्यांना आणखी चिरडीला आणत गेला. ते आणखी एका टोकाला गेले. केवळ ट्रम्प नाही तर त्यांचे सहकारी लुटनिक असतील किंवा इतर, यांनी भारतावरती तोंडसुख वाजवलं अक्षरशः. आणि त्याही टीकेला कोणीही उत्तर दिलं नाही. म्हणजे त्यांना ही परिस्थिती निर्माण करायची होती की तुम्ही बेताल बेछूट आरोप करा. तुम्ही असे आरोप करा की जे भारतीयांना जिव्हारी झोंबले पाहिजेत. जिव्हारी झोंबले की भारतीय काहीतरी तिरसटासारखं उत्तर देईल आणि मग त्या तिरसटासारखं उत्तर आलं की आपण आणखी दुसऱ्या टोकाला जाऊ आणि आणखी त्यांच्यावर दबाव आणू, दडपण आणू. पण हा डाव ओळखून केवळ मोदीच नाही तर त्यांच्या संपूर्ण टीम मधल्या कोणीही अमेरिकेला दाद दिली नाही. भारताकडून कुठल्या आगीमध्ये तेल ओतलं गेलं असं कुठेही झालं नाही. ट्रम्प बोलत गेले, त्यांचे सहकारी बोलत गेले. भारताने नम्र भाषेमध्ये त्याचा फक्त इन्कार केला आणि तिथे ट्रम्प फसत 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 गेले असं आपल्याला दिसतं. त्यामुळे एक प्रकारे तुम्ही बघाल तर मोदींचा जो विजय आहे तो त्यांच्या संयमाचा विजय आहे असं मी मानते. नक्कीच.
स्वातीजी, एक छोटासा प्रसंग सांगतो आणि त्याच्यावर मी प्रश्न विचारतो. टॅक्सीने मी लोअर परेल टू दादर प्रवास करत होतो. टॅक्सीवाला बोलत होता विविध विषयांवर आणि त्यानंतर तो मला म्हणाला, अर्थात उत्तर भारतीय होता तो. तो मला म्हणाला की महंगाई साहब, महंगाई बड़ी है, अमेरिका ने टेरिफ लगाया है ना, तो और महंगाई बढ़ने वाली है. आता खरं म्हणजे सर्वसामान्यांना या टेरिफचा काहीही धोका नव्हता किंवा त्यांच्या जीवनात त्यामुळे काहीही परिणाम होणार नव्हता. पण भारतातले लिब्राडू हे या सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण करेपर्यंत घुसले होते, त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली होती. आता हे टेरिफ उठवल्यावर म्हणजे कधी तो आता पुन्हा टॅक्सीवाला भेटला तर त्याला सांगणार की आता स्वस्ताई येणार आहे, टेरिफ उठवलेले. तर काय नेमकं सर्वसामान्यांच्या दृष्टीने या टेरिफचं काय महत्व होतं आणि आता काय राहणार नाहीये? खरं म्हणजे हे टेरिफ लागलेले आहेत सामान्य अमेरिकनावरती. अच्छा. तो जो कर जो आहे, समजा तुम्ही इथून 100 रुपयाची वस्तू पाठवली, तर जो मागवतोय तुमच्याकडून वस्तू, जो खरेदी करायला तयार आहे, त्यांनी तो कर आपल्या सरकारकडे भरलाय, म्हणजे अमेरिकन सरकारकडे भरलाय. आणि त्यांनी समजा असा 20% कर भरला असेल, तर आधी 50% होता. 100 रुपयाची वस्तू त्याला 150 रुपयाला पडायला लागली. मग 150 रुपये तो अमेरिकन ग्राहकाला विकत होता. त्यामुळे अमेरिकन ग्राहकाला ती वस्तू समजा 110 रुपयाच्या ऐवजी 180 रुपयाला विकत घ्यावी लागली असेल. म्हणजेच तो जो फरक आहे, तो फरक अमेरिकन ग्राहक भरत होता. भारतीय ग्राहकाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. एक गोष्ट कदाचित होऊ शकली असेल, की जर का 100 रुपयाला 110 रुपयाला 100 समजा रुमाल विकले जात असतील, 180 ला 100 तर निश्चित विकले जाणार नाही. त्याच्यात जी घट होईल, ती घट जी आहे ती भारतीय मॅन्युफॅक्चरर सोसत होता. आणि त्यानुसार हे चित्र जर का जास्त काळ राहिलं असतं, तर कदाचित त्याच्या कारखान्याला इतर बाहेर ठिकाणाहून आणखी ऑर्डर्स मिळवून द्यायच्या हे काम भारत सरकार करत होतं, जेणेकरून कारखान्यांनी कामगार कपात करू नये. म्हणजेच एकंदरीत आपल्याला दिसेल की भारतीय नागरिकावरती त्याचा कुठलाही परिणाम नव्हता. पण आपल्या प्रकारे आपल्या देशामध्ये गैरप्रचार करण्यावरती या लोकांचा भर असल्यामुळे आणि लोकांना सुद्धा कुठून तरी संकट, अमेरिकेशी आपलं पटत नाही ना, म्हणजे काहीतरी चुकलेलं आहे आणि देश अस्थिर झालेला आहे. हे जे एक भावना आहे ती अनेक वर्षांपासूनची आहे, ती काय आजची आहे असं नाहीये. पण अमेरिका सोबत नसली तरी देखील आपण स्थिर आहोत, आपण चांगले जगू शकतो. इतकंच नाही तर सगळं जग तुमच्या मैत्रीसाठी तुमच्यापर्यंत पोहोचेल, हे चित्र आता हळूहळू तरी झिरपायला पाहिजे. तो जो गैरप्रकाराचा जो धुराळा उठलेला आहे, त्यांना मोठं चॅलेंज मिळालेलं या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने, यामध्ये काही वाद नाही. नक्कीच. अमेरिकेची दादागिरी केवळ टेरिफ पुरती मर्यादित नाही. अमेरिका कधी इराणवर हल्ला करते, इराकला तर त्यांनी संपवून टाकलं, सिरिया, लिबिया. ही जी दादागिरी आहे की कुठेही युद्ध करायचं, या सुप्रीम कोर्टाच्या टेरिफ बाबतच्या निर्णयानंतर अशा दादागिरीला देखील चाप बसेल का? म्हणजे कोणी जर तिकडे सुप्रीम कोर्टात गेलं की बाबा तुम्ही इराणवर कशाला हल्ला करताय, ट्रम्प चुकीचं करतायत, तर तसे आगामी काळात तो धोका अमेरिकेसाठी संभवतो का? हा योग्य प्रश्न आहे, कारण एखाद्या देशावर आक्रमण करायचं ना, तरी तिथल्या संसदेची मान्यता घ्यावी लागते. म्हणजे छोटे मोठे हल्ले विसरून जा तुम्ही. पण युद्ध जर का जाहीर करायचं असेल, छोटे मोठे युद्ध म्हणजे एखादा दुसरा हल्ला करायचा तर गोष्ट वेगळी, पण मोठं युद्ध करायचं तर त्यांच्या संसदेची परवानगी लागते. ती परवानगी काही ट्रम्पना मिळणं शक्य नाही. पण त्याही पेक्षा म्हणजे हा कायदेशीर जो भाग आहे तो आपण बाजूला ठेवला तरी देखील आजच्या घडीला चित्र काय उभं राहिलंय बघा, की ट्रम्प जे जे निर्णय घेत आहेत त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळतंय आणि ते निर्णय खोडून काढले जात आहेत. हे जे चित्र उभं राहतंय त्याच्यामुळे अमेरिकन जनतेच्या मनामध्ये त्यांची लोकप्रियता हळूहळू घसरत चाललेली आहे. आणि आता या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये निवडणुका येणार आहेत काँग्रेसच्या. त्याच्यात जर का त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं नाही, तर मुळात ट्रम्प
त्यांना जर का बहुमत मिळालं नाही ऑक्टोबरच्या निवडणुकांमध्ये ट्रम्पना, तर मुळात ट्रम्प यांना कदाचित राजीनामा देऊन बाजूला व्हावं लागेल. तेव्हा एकंदरीतच त्यांच्या निर्णय क्षमता जी आहे त्याची कसोटी लागलेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण इथून पुढे तरी त्यांना आपला हा जो आक्रस्ताळेपणा आहे, चिरडीला येण्याचा स्वभाव आहे, त्याच्यावरती थोडा काबू आणावा लागेल. नाहीतर मग रिपब्लिकन पक्ष पूर्णपणे धुळीला मिळेल अशी परिस्थिती ते निर्माण करून ठेवतील. नक्कीच. मोदींची वाकडं त्यांची स्मशानात लाकडं ही म्हण सध्या भारतात फारच प्रसिद्ध आहे. ट्रम्पने देखील मोदींची वाकडं घेण्याचा प्रयत्न केला आणि टेरिफ लावले. आज मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी प्रतिमा आहे, एक विश्व नेता म्हणून ते पुढे येत आहेत आणि ट्रम्प तिथे कुठेतरी चॅलेंज करत होते. या टेरिफमुळे ट्रम्पच्या त्या स्वभावात फरक पडेल का? स्वभावात फरक पडणं कठीण आहे, पण ट्रम्प हे बिझनेसमन आहेत आणि त्यांना बाजी आपण जिंकली असं सांगण्याचा खूप मोठा एक उन्माद असतो. तेव्हा बाजी आपल्या हातातून निसटू शकते हे ते खूप लवकर जाणतात. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदी बीजिंग तियानजिन शहरामध्ये गेले होते चीनच्या शांघाय कॉर्पोरेशनच्या बैठकीसाठी, आणि पुतीन, मोदी आणि शी जिनपिंग एकमेकाशी हास्य विनोद करताना दिसले. तो व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले होते, आय थिंक वी हॅव लॉस्ट इंडिया टू द डार्क. म्हणजे आपल्या हातून भारत निसटलेला आहे. तेव्हा परिस्थितीचं आकलन ट्रम्पना नक्की आहे. त्याच एका घटनेनंतर मागे असेल, परंतु त्यांनी हालचाली करून कुठे ना कुठेतरी भारताशी किमान ट्रेड डील व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतःचे काही मुद्दे सोडले नसतील, हेकटपणा गेला नाहीये, पण निदान काहीतरी सामंजस्य गाठण्या इतकी सुज्ञ बुद्धी त्यांच्याकडे आहे. ती ते किती वापरतात याच्यावरती सगळं अवलंबून राहील. कारण पराजय झाला की अशी माणसं जी असतात ती खचून जातात आणि दुसऱ्या टोकाला जाऊन जर का निर्णय घेत राहिले तर मग परिस्थिती परत हातातून निसटेल त्यांच्या. नक्कीच. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो की अमेरिका भारत ही जी कंपॅरिझन होते, हे जे कंपॅरिझन होते, त्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे की अयोग्य आहे? म्हणजे थोडक्यात पुन्हा स्पष्ट करतो की आपण कधीही म्हणजे मोदींच्या पूर्व काळामध्ये अमेरिकेच्या तुलनेत भारत स्वतःला कधीच बघायचा नाही. आज आपली ती क्षमता, ती ताकद निर्माण झाली. आपण अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील स्वतः भारताला अमेरिकेशी कंपॅरिझन करतो, अमेरिकेशी तुल्यबळ मांडतो. ही जी सगळी परिस्थिती आहे, ही भविष्यात भारताला कुठे घेऊन जाईल? अगदी योग्य प्रश्न आहे. एक हुरूप आलेला आहे सर्व भारतीयांना असं आपण बघतोय. आणि त्याचं कारण जे आहे ते येत्या 5 वर्षामध्ये अमेरिका कुठे असेल आणि भारत कुठे असेल याबाबतचे जे ठोकताळे आहेत ते ठोकताळे तुम्हाला ही दिशा दाखवत आहेत. डोक्यावरती जी 39 ट्रिलियनचा कर्ज घेऊन अमेरिका कशी वागणार आहे, त्यांचं मुळात उत्पन्न जर का वार्षिक 27-28 ट्रिलियन असेल तर हे 39 ट्रिलियनचं कर्ज ते फेडणार कसे? आणि कर्ज फेडून परत उभं राहायचं आहे अशा देशामध्ये की जिथे मॅन्युफॅक्चरिंग शून्यावरती आलेलं आहे. आज शून्यावरती आलंय म्हणजे सर्व गोष्टी आयात कराव्या लागतायत. त्या जर का देशांतर्गत बनवायच्या तर ते भाव परवडणारे नाहीयेत. ह्या सगळ्या आर्थिक संकटांना ट्रम्प तोंड देणार का? आणि त्यांनी तोंड दिलं नाही तर अमेरिकेची घसरण होणार आहे. त्याच नेमक्या काळामध्ये भारत हा चढत्या आलेखावरती आहे. त्यामुळे ते घसरून खालती येतील आणि भारत जर का वर चढला 2030 पर्यंत आपण जर का 9 ते 10 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवू शकलो तर तुम्ही थोडेफार तुल्यबल व्हायच्या मार्गावरती जाल. आणि ती भावना आज सगळ्यांना दिसत आहे की ते दृश्य कदाचित हेही होऊ शकतं. म्हणून तो हुरूप आलेला आपल्याला दिसतोय. ती जाणीव जी आहे आपण हरतोय ही जाणीव अमेरिकनांमध्ये फारशी नाहीये.
म्हणजे सुजाण अमेरिकन जो आहे त्याला कळतंय की काय होऊ शकतं ते. पण सर्वसामान्य अमेरिकनाला अजूनही त्याची चाहूल लागलेली नाहीये. अगदीच. मोदी हे विश्वगुरु होत आहेत. जर मोदी अमेरिकेचं सुप्रीम कोर्ट मॅनेज करू शकतात, तर प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. आणि तेच स्वातीजींनी आज आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. मंडळी, आज आपण इथे थांबतो. माझा हा चॅनल लक्षवेध आबा माळकर, तो सबस्क्राईब करा. स्वातीजींचा स्वतःचा चॅनल आहे ईशा पृथ्वी, त्यालाही सबस्क्राईब करा. त्यांचेही व्हिडिओ नियमित बघत जा. व्हिडिओना त्यांच्या लाईक शेअर करा. माझ्याही व्हिडिओना लाईक शेअर करा. तुर्तास इथे थांबतोय. धन्यवाद.